बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईमध्ये विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी या संदर्भातली आता माहिती दिली आहे। दरम्यान शरद पवारांचा पक्ष इच्छित असलेल्या मतदारसंघांमध्ये मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन कोळीवाडा यासह अणुशक्तीनगर, कुर्ला, दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर, मानखुर्द यापैकी जागा शरद पवारांचा पक्ष मागण्याची शक्यता आहे। राखी जाधव या आता थोड्याच वेळात शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन या संदर्भातल्या जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर करणार आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय अधिकचे अपडेट्स? सध्या खरं तर विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावेळी विधानसभेसाठी मुंबईमध्ये जवळपास 6 पेक्षाही जास्त जागा लढण्याचा खरं तर निर्धार केल्याचं पाहायला मिळत आहे। तशा अनुषंगाने सध्या त्या पक्षाची तयारी देखील चालू आहे। मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव या थोड्याच वेळात खरं तर पक्ष कार्यालयामध्ये येऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत आणि या सगळ्या जागांच्या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो जयंत पाटील यांना आणि शरद पवार यांना खरं तर सादर करणार आहेत। मुंबईमध्ये खास करून आपण बघितलं तर मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन कोळीवाडा, अणुशक्तीनगर, कुर्ला, दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी आणि घाटकोपर हा जो एक महत्वाचा जो पट्टा आहे या भागामध्ये 6 जागा राष्ट्रवादीने लढाव्यात यासाठी खरं तर राष्ट्रवादी पक्षातले कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि त्याच्यामुळे या संदर्भातला प्रस्ताव आता पक्षांच्या वरिष्ठांना दिला जाणार आहे। आणि त्यानुसार रुपाली, या संदर्भात आता महाविकास आघाडीमधले विविध घटक पक्ष काय नेमकी भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।